नमस्कार मित्रांनो, आपण आलो आहे मालाडच्या फिश मार्केटमध्ये. दुपारचे वाजले हे 4 आणि आजचा वार आहे शुक्रवार. तर आपण व्हिजिट करतो आहे मालाड फिश मार्केट. हा एंट्री पॉईंट आहे मालाड फिश मार्केटचा. इकडून तुम्ही रेल्वे स्थानकात थ्रू येऊ शकता आणि दुसरा हा नटराज मार्केट आहे, इकडून तुम्ही येऊ शकता. दुसरा हा मार्ग आहे. इकडे येण्यासाठी भरपूर रस्ते आहेत. त्यापैकी या साईडला मालाड फिश मार्केटचं रेल्वे स्टेशन आहे. तुम्ही इकडून पण येऊ शकता. हा तुम्हाला ब्लू कलरमध्ये हा प्लॅटफॉर्म दिसतो आणि दोन ट्रेन जाते बघा. तिकडून तुम्ही उतरून डायरेक्टली इकडे येऊ शकता. इंग्लज इकडे सुक्या मच्छा ठेवलेल्या आहेत. बघूया कशा आहेत मच्छा. ही टेंडली 100 रुपयाला टेंडली. पूर्ण हे प्लेट येणार का? तर मित्रांनो, याची साईज मोठी आहे म्हणून ही टेंडली 100 रुपयाला आणि 50 रुपयाला आहे. 50 रुपयाला पूर्ण प्लेट भेटणार आहे तुम्हाला. ही मांदेली आहे. मांदेली बघू शकता. कशी दिली? 60 रुपये पॅकेट. बोंबील कशी दिले? 60ला पॅकेट. तर मित्रांनो, हे बघा इकडे 60ला मांदेली, सुकलेली मांदेली 60 रुपयाला, सुकलेले बोंबील 60 रुपयाला, 50 रुपयाला टेंडली. आणि हे जवळा 50चा आहे. ठीक आहे. शिंगे, सुकलेले शिंगे हे कसे दिले? 80ला, 150ला 2. मित्रांनो, हे बघा असं साफ करून हे टोपलीमध्ये टाकतात आणि तसं मेजरमेंट घेतात. कसे दिले बांगडे? 100चे 5. तर मित्रांनो बघा, सुकलेले मोठे बांगडे 100चे 5 आहेत. सॉल्टी आहेत, मीठ लावलेले आहेत, तर खायला मजा येते. मावशीने आपल्याला काहीतरी नवीन सांगलं. जेवढेच पण हे सुक्या टेंडल्या खातात त्याचं हे तोंड वरचं तोडायचं आहे. तोडल्यानंतर मग हे खायचं, तर त्याला टेस्ट चांगली लागते आणि जो कडवडपणा आहे तो निघून जातो, नाही तर कचकच लागते. तर हे खाण्यामध्ये भरपूर रुचकर लागते. तर याची चटणी किंवा तुम्ही याचं गुहाना बोलतात विदर्भामध्ये, किंवा याला बारीक करून पण तुम्ही खाऊ शकता. धन्यवाद मावशी. मच्छी आहे. खेकडे तिकडे ठेवलेले. कसे दिले खेकडे? साईज मस्त आहे. कशी दिली? 900चे 800. आणि ती कितीला? मोठी साईज आहे याची. मित्रांनो, मोठी साईज 1000 रुपयाला भेटली. 900ला आहे. कमी प्राईस करणार, बार्गेन करणार तर खूप कमी रेटमध्ये भेटेल तुम्हाला. आणि भरपूर असे खेकडे ठेवलेले आहेत मावशीकडे, तुम्ही घेऊ शकता. तुम्ही 300पर्यंत सोडा मावशी. साईज करू शकता. तर इकडे तुम्हाला 10 रुपयामध्ये बर्फ भेटेल. बर्फ घेऊन तुम्ही हे स्टोअर करू शकता. लांब प्रवासामध्ये असेल तर इझिली. मार्केट पूर्ण खरं 1000 का 12 आहे. कापली पॉकेट मोठी साईज आहे आणि 1000ला 3 हलवा आहे. मित्राकडे बांगडा ठेवलेला आहे. तर द्या 400 का 25. तर मित्रांनो, मोठी साईजचा बांगडा आहे. 400ला 25 आहे. आणि तुम्ही याचा व्यवसायही करू शकता. जर 400ला 25 आहे तर तुम्ही बिझनेस करण्यासाठी एकदम बेस्ट आहे बांगडा. तुम्ही इकडे विकू शकता. तुम्हाला दिवसाला 4 तासाच्या तुम्ही 3 ते 4000 आरामशीर कमवू शकता 400ला बांगड्या. आज दुपारचा वेळा म्हणून बांगड्याची प्राईस जास्त आहे, नाही अन्यथा 200 रुपयाला भेटतात. इकडे बांगडे घेतलेले आहेत. बांगड्याची पूर्ण टोळी घेतलेली आहे. इकडून ही एंट्री पॉईंट आहे आणि दुपारची गर्दी खूप कमी आहे. कशी दिली? 200ला 12. बरोबर मित्रांनो, 200ला 12 बांगडे. साईज छोटी आहे आणि मोठी साईज आहे. पॉपलेट कशी दिली? 800 रुपयाला 12 पीस. आणि मोठी पापलेट सॉरी बांगडा 200ला 5. तर मार्केट खूप आज गर्दी कमी आहे मार्केटमध्ये. आणि इकडे प्रॉन्स ठेवलेले आहेत. कैसे दिया प्रॉन्स? 500 का वाटा. मित्रांनो 500ला वाटा आहे. व्हाईट प्रॉन्स होतो त्याला. ब्लॅक कोळंबी आहे.
500ला वाटा. पॉपलेट कैसे दिया? 600 का 12, 500 का मित्रांनो 600ला 12 पीस आहे पॉपलेटचा. साईज ठीक आहे बट एवढी काही खास नाही आहे. कैसा दिया भाई? कौन सा ये? ये 350 का है, वो 250 रुपये की. 350 का 250 रुपये 300 का. का जोड़ी है. कैसा दिया? कौन सा आहे? रोहू है. रोहू आहे. तर मित्रांनो रोहू आहे, मोठी फिश आहे, मिठे पाण्याची, गोड पाण्याची मच्छी आहे रोहू. फ्रेश आहे एकदम. कितने का? फ्रेश आहे 350ला. 3 किलो माल आहे मित्रांनो. 3 किलोला आहे. 550ला भेटेल तुम्हाला रोहू मासा. पॉपलेट ठेवलेला आहे. कैसे दिया कतला? कैसे दिया? 400 का जोड़ी है, कोई सा भी. 400 का जोड़ी है. धूप की वजह से धूप लग रही है क्या? हाँ, इसके लिए तो 400 का जोडी कतला. पॉपलेट कशी दिली? आपले हे पॉपलेट दबलेले आहेत भरपूर. ते असाच बाजार भेटणार तुम्हाला आता कापून अच्छा नाही 600ला बरं. आणि 200 200 का वाटा. का वाटा. 150 में. 100 रुपये वाटा आहे. दोनों 150 आणि 250 का वाटा. 300ला एक आहे. कोलंबी 300ला. मित्रांनो ही आहे दुपारची गर्दी मालाड फिश मार्केटमध्ये आणि खूप कमी पब्लिक आली आहे. हळूहळू आता गर्दी वाढेल. 4 नंतर मार्केट चालू होतो आणि लोक बसायला सुरुवात होते. मित्रांनो 200ला वाटा आहे. पकड. आंबा कोण देवाचं ग? बस एवढंच. तर मित्रांनो 200ला आपण वाटा घेतला आहे मावशीकडून कोलंबीचा. 300ला 500ला. तर मित्रांनो 300ला हे 5 तुम्हाला मासे भेटतील आणि 500ला. साईज बघू शकता मोठी आहे. मावशी कुठली मच्छी बोललेली? या पालवा आहेत. पालवा आहे. ओके खायला रुचकर लागतात पालवा. आणि ही काठी पाल्या आहेत, हे पालवा आहे. हे पाल्या आहेत, पालवा आहेत आणि ती काठी खायला रुचकर. आणि ही माकुल ते कसे दिले? 250चा वाटा आहे. तर मित्रांनो 250चा वाटा आहे बघू शकता. त्याच्यामध्ये 50 ते 60 आहेत माकुल. ही कुठली मच्छी आहे? तारली. तारली कशी दिली? 100ला. 100ला वाटा. मित्रांनो तारली मच्छी 100ला वाटा आहे. 1500ला 2 रबस मोठी साईज आहे. अरे देणार काय रावस आहेत ते. 600ला रबस. 200 रुपये दोनाचे. दोनाचे 200. वाढलेले उचलले तरी नाही देणार. कैसा दिया झींगा? कौन सा जी है? 1500 का दादा. 1500 का. बड़ा साइज है इसलिए क्या? 1000 का. अच्छा 1500ला झिंगाची वाटा आहे आणि 1000ला ठेवलेलं आहे. पण आज खूप कमी आहे मार्केटमध्ये. हे काढणार कसं? 1000 का. 1000 का दिया. साइज बड़ी है यार. आधा चाहिए पूरा. अच्छा कुछ नहीं, अपना अपना पसंद है. इसका रहेगा ना? ये पाला हुआ है. ये पाला हुआ है समुंदर का. समुंदर का ही. ये भी समुंदर से ही आता है ना? नहीं, इसका खेती होता है ना, पालते अच्छा. हैं तालाब में. ओके खेती वाला ये. चलो शुक्रिया दोस्त. वो 1000 का. 1000 का. तर मित्रांनो बघा 1000ला कोलंबी आहे. तुम्ही कितना लेते? 20 रुपये ना. वाटा आहे पूर्ण 30 पाहिलेली कोलंबी असते पण समजतं. तर मित्रांनो आपण मालाड फिश मार्केटमधून तेंडली आणि 200 रुपयाला कोलंबी घेतली भरून. तर हे आहे मालाड फिश मार्केटचा आजचा ब्लॉग. तर आज खूप कमी गर्दी होती आणि 4 वाजल्या कारणामुळे हळूहळू आता पब्लिक वाढणार आहे इकडे.
तर नक्की व्हिजिट करा. जर तुम्ही मालाडच्या आसपास राहत असाल तर नक्की इकडे व्हिजिट करा आणि खूपच कमी दरात मच्छी घेऊ शकता तुम्ही. हा होलसेल मार्केट आहे. होलसेल मार्केटमध्ये खूप तुम्हाला स्वस्त दरात मच्छ्या भेटतील. जर तुम्हाला मच्छीचा व्यवसाय करायचा तर होलसेल मार्केटमधून तुम्ही फिश घेऊन 4 तासामध्ये 3 ते 4 हजार इझिली कमवू शकतात. कारण 200 रुपयामध्ये आपल्याला बांगडे भेटतात 25. तर जर तुम्ही 40 रुपयाने पण विकलं 3,000 तुम्ही असे सहज कमवता. तर खूप छान रोजगार आहे मित्रांनो. तर नक्की व्हिजिट करा मालाड फिश मार्केट. जर तुम्हाला इकडे यायचं असेल तर तुम्ही वेस्टमधून येऊ शकता बाईक घेऊन. तर आता मी बाईकवरच आलो आहे तर मला खूप कन्व्हिनियंट झालं आहे. तुम्ही ट्रेनने डायरेक्टली ट्रेननी बाहेर पडले तर डायरेक्ट फिश मार्केट आहे.